बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आपण बघणार आहोत। मीरा भाईंदरमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते। त्या ठिकाणी एक वाद झालेला आहे। मीरा भाईंदरमध्ये बकरावाद मुद्द्यावरून पुन्हा एकदा राडा झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। क्लस्टर 1 परिसरामध्ये ही सगळी घटना घडली। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून या ठिकाणी घेराव घालण्यात आलेला आहे। क्लस्टर 1 परिसरामध्ये काल रात्रीपासून मोठा तणाव निर्माण झालाय। एका बाजूला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल कार्यकर्त्यांनी क्लस्टर 1 परिसराला घेराव घातलाय। काल रात्री घडलेल्या घटनेनंतर परिसरातील वातावरण अधिकच गंभीर बनलेलं आहे। या परिसरात मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी हनुमान चालीसाचं पठण केलं आणि यावेळेला पोलिसांनी लाठीचार्ज करून काही जणांना ताब्यात घेतलंय। यावेळेला तणाव कमी करण्याचे प्रयत्न सध्या केले जात आहेत। काही दृश्य आपल्या समोर आहेत ती आपण बघतोय। कार्यकर्ते जे आहेत ते चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। क्लस्टर 1 परिसरातली सगळी दृश्य आहेत। मीरा भाईंदरमध्ये हा सगळा प्रसंग घडतोय। एका बाजूला विश्व हिंदू परिषद आहे, बजरंग दल कार्यकर्त्यांकडून क्लस्टर 1 परिसराला घेराव घालण्यात आलेला आहे। काल रात्री जी घटना घडली या घटनेनंतर परिसरातील वातावरण जे आहे ते चांगलंच तापल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। मीरा भाईंदरमध्ये सगळी घटना घडली आहे। बकरावाद मुद्द्यावरून पुन्हा एकदा तणाव निर्माण झालाय। एक तरफ कोने में पर्दा लगा के हमेशा कुर्बानी होती आई है, लेकिन आजकल जो है माहौल खराब नीचे लो ना यार। ये लोग जो है इस तरह की क्या कर रहे हो? प्रेम का कौन है? मैं समझता हूँ ये बिल्कुल गलत चीज है। प्रेम खराब कर देश में हर धर्म के लोग अपना त्योहार मनाते हैं। सबको संविधान के मुताबिक सबको इजाजत है, लेकिन जब मुसलमानों के त्योहार आता है ना तो जानबूझ करके ये बजरंग दल के लोग, ये बीजेपी के लोग इस तरह की चीजें करके पोलराइज करने के लिए ये करते हैं। 1 2 4 ज्यादा आ गए तो इसके लिए रास्ते में बजरंग दल के लोग रुकते हैं और एक कांटा बनाते हैं, ट्रक के आगे फेंक देते हैं, ट्रक पंचर हो जाता है, ट्रक लूट लेते हैं। और सरकार ने कितनी बार कहा, सरकार ने जीआर निकाला कि पुलिस के अलावा कोई भी रोक नहीं सकता, लेकिन उसके बाद भी हरकतें चालू है। गरीब तर यावरती आपण आता बघतोय वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येताना दिसत आहेत। मात्र बकरा कुर्बानीवरून हा पुन्हा एकदा राडा झाल्याचं बघायला मिळते। मीरा भाईंदरमध्ये सगळी घटना घडली। बकरावाद मुद्द्यावरून पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला। क्लस्टर 1 परिसरामध्ये काल रात्रीपासून मोठा तणाव निर्माण झालेला आहे। एका बाजूला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या कार्यकर्त्यांनी क्लस्टर 1 परिसराला घेराव घातल्याचं बघायला मिळतंय आणि त्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा आहे आणि कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत। काही कार्यकर्त्यांची धरपकड केली जाते, मात्र तणाव काही प्रमाणात वाढलेला बघायला मिळतोय। काल रात्री जी घटना घडली त्यानंतर परिसरामध्ये तणाव जो आहे तो अधिक गंभीर बनलाय आणि परिसरात मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी हनुमान चालीसाचं पठण केलेलं आहे। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले होते। पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये काही अंशी बाचाबाची झाल्याचं बघायला मिळालं आणि यावरून काही कार्यकर्त्यांना ताब्यात सुद्धा घेण्यात आलेला आहे। यावेळेला तणाव कमी करण्याचे प्रयत्न सध्या पोलिसांकडून केले जात आहेत। काही दृश्य समोर येत आहेत ज्यामध्ये कार्यकर्ते काहीसे आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे आणि कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांकडून सुद्धा विशेष प्रयत्न केले जात आहेत। मीरा भाईंदरमध्ये बकरावाद हा जो आहे तो हा मुद्दा पुन्हा एकदा या मुद्द्यामुळे तणाव निर्माण झालेला आहे। क्लस्टर 1 परिसराला या संदर्भात घेराव घालण्यात आला आहे आणि याच सगळ्या परिसरामध्ये जे नागरिक एकत्र जमले त्यांनी हनुमान चालीसाचं पठण केलेलं आहे। बकरा कुर्बानीवरून हा सगळा वाद निर्माण झालाय। दरम्यान या सगळ्या संदर्भात प्रताप सरनाईक यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण ऐकूया। मीरा भाईंदर की जनता चाहे मुसलमान कम्युनिटी को हो, चाहे हिंदू कम्युनिटी को हो, चाहे क्रिश्चियन कम्युनिटी को हो, वो पिछले कई सालों से मीरा भाईंदर ये शांतता प्रिय शहर है। इसमें ऐसी घटनाएं थोड़ी लोग अपना विरोध जताते हैं मगर बड़े पैमाने पे होते नहीं। बाहर के कुछ नेता आके वो मीरा भाईंदर की शांतता भंग करने की कोशिश करते हैं मगर उसे भी लोग प्रतिसाद नहीं देते हैं। मीरा भाईंदर शहर के लोक प्रतिनिधि के तौर पे हम 20 साल से काम कर रहे हैं। हमारा शहर शांतता प्रिय शहर है, वैसे ही रहे क्योंकि हम कोशिश करते हैं और लोगों का हमें प्रतिसाद मिलता है।